सर्वदेव होळकर हे सुद्धा 10,000 स्टेज पडणार नाही एवढी विनंती आहे सगळ्यांना. बस राजा खाली, बस खाली. सन्माननीय अशोक खिंगे बीड लोकसभा लढवत आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. पाठीमागे जरा शांत बसता का? बसा खाली, खाली बसा. बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार लढतोय अशी परिस्थिती आहे. चर्चेच्या दरम्यान होय राजा सैनिक सगळे जरा शांततेने उभा राहिला तर अधिक चांगलं होईल. तुम्ही गोंधळ घालू नका. अजित पवार बीडला सभेमध्ये आले आणि त्यांनी जाहीर केला की आम्ही असा अमुक समाजाचा उमेदवार उभा करू. ज्या काही आघाड्या चालल्या होत्या त्या आघाड्यांमध्ये बिघाड आला हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही समोरचे खाली बसा, पाठीमागचे तुम्हालचे ओ फोटोग्राफर. हा शांतता, खाली बस ना. खाली बस. आणि त्यावेळेस लक्षात आलं या ज्या दोन्ही आघाड्या आहेत यांचं शेवटपर्यंत जमणार नाही अशी परिस्थिती आहे. एक जण एक घोषणा करतोय, दुसरं जण दुसरं त्या ठिकाणी वागतोय. आम्ही असं महाविकास आघाडी यांच्या पुढे बाबा सीट वाटप करण्याच्या ऐवजी आपण आपला कार्यक्रम काय असावा तो जाहीर करावा आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आपण लढतो
म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे त्याचा इतिहास आपण मांडला पाहिजे. दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे हा इतिहास मांडला पाहिजे. पहिल्यांदा होय म्हणाले, पहिल्यांदा होय म्हणाले आणि म्हणून आम्ही असणारा मसुदा तर काय हवा असावा, उद्याचा कार्यक्रम काय असावा तो त्या ठिकाणी मांडला. ते म्हटले चांगलं आहे, फार चांगलं आहे. मग आम्ही म्हणालो की इथे असताना आता सगळ्यांनी डोकी लावावी आणि भारतीय जनता पक्षाचं 10 वर्षाचा कारभार याचं चिरफाड करणारा कार्यक्रम आपण केला पाहिजे. डॉक्टरकडे आपण जातो त्यावेळेस डॉक्टर असं म्हणतो की तुमचा एखादा अवयव बिघडलेला आहे, गोळ्यांनी दुरुस्त होईल, औषधाने दुरुस्त होईल, नाही तर तो म्हणतो ऑपरेशनने दुरुस्त होईल. तेव्हा म्हटलं असणारा 10 वर्षाचा कारोबार जो आहे त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणार नाही. आणि मग आम्ही असे एक एक मुद्दे सुरुवात केली. आम्ही ज्यावेळेस बसलो होतो तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण हे आंदोलन दोन्ही चालले होते. मी आज सगळ्यांना म्हणालो की जरांगे पाटील हे असणारे गरीब मराठ्याचे प्रतिनिधी म्हणून समोर आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण असणारं घराणेशाहीचं राजकारण करत आलेलो आहोत आणि आम्ही आमची ताकद ही घराणेशाही वाढवावी म्हणून देणार नाही आहोत. म्हणून आपण असं करू की जरांगे पाटील यांना असणारा मान्यता देऊ आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटी होतात का बघू. जरांगे पाटील यांचं जसं ते म्हटलं हे कसं शक्य आहे. म्हटलं आपण मग शक्य करायचं नाही, मतदार शक्य करून आपल्याला देणार आहे. आपण फक्त असताना उमेदवारी देणार आहोत, त्याच्या पलीकडे काही करणार नाही आहोत. त्यांना निवडून आणून देण्याचं कामकाज जे आहे ते मतदार देणार आहे. त्यांच्या लक्षात आलं की वंचित बहुजन महासंघ आपल्या काय काबूत यायला तयार नाही आणि हे काही ह्यांचा हेका सोडणार नाही. आम्ही म्हणालो होतो की घराणेशाहीला आम्ही पाठिंबा देणार नाही, मतदार करणार नाही आणि तुमच्या असणाऱ्या या खेळाला आम्ही बळी पडणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघत असाल की राहुल गांधीच्या सभेमध्ये मी गेलो, शिवाजी पार्कच्या सभेमध्ये गेलो. मला प्रत्येकजण सांगत होता 5 मिनटं 5 मिनटं 5 मिनटं. मी म्हटलं मला 5 मिनटं सुद्धा बस झाली, काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये. का त्यांना माहीत होतं की त्यांच्यासमोर मी असताना मोदीची चिडफाड केली होती. इथल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याचे आकडे आले का? तर नाही. माझं चॅलेंज आहे नरेंद्र मोदीला चॅलेंज आहे की मी जे आकडेवारी सांगतोय ती खोटी आहे तेवढीच फक्त सांगा. 10 वर्षामध्ये $74,000 शेतकरी आणि शेतमजूर यांनी आत्महत्या केली. वर्तमानपत्र ज्यावेळेस खुलं होतं, कुठल्याही प्रकारची बंदिस्त नव्हती.
त्यावेळेस एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, एका मजुराने आत्महत्या केली की त्याच्या बातम्याच बातम्या असायच्या. आणि त्या कुटुंबाला मदत द्यायला अनेक जण पुढे यायचे. गेल्या 10 वर्षामध्ये 84,000 शेतकरी आणि शेतमजूर यांनी आत्महत्या केली. बातम्या आल्या का? ज्याला आम्ही असारा म्हणतोय की इथं हुकुमशाह जन्माला येतोय, अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आलेली आहे, आम्ही जे म्हणतोय ती हीच बातमी. त्या शेतकऱ्याची बातमी आली असती, त्या मजुराची बातमी आली असती, तर कार्यकर्त्याचं यंत्रणा हल्ली असती आणि त्यांनी शासकीय यंत्रणा हल्ली असती. थोडीफार मदत त्या कुटुंबाला मिळाली असती, अशी परिस्थिती आहे. मी मोदींना विचारतो की किती शेतकऱ्यांना, या आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर जो आहे याच्यापैकी किती जणांना तुम्ही मदत दिली, एवढं सांगा ना. माझ्या माहितीप्रमाणे एकालाही मदत मिळाली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. बस राजा. दुसरं आहे, दुसरं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे की मोदी असं म्हणतात की माझ्या कालावधीमध्ये काहीच करप्शन झालेलं नाही. काँग्रेसवाल्यांनी लिहिलं, निश्चितपणे लिहिलं, नाही असं नाही, पण काँग्रेसवाले त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत. काँग्रेसवाल्यांनी लिस्ट काढली आणि त्या लिस्टमध्ये किती ठिकाणी करप्शन झालंय याची असणारी माहिती दिली. मी आपल्याला ती माहिती सांगतो. हे काँग्रेसवाल्यांचे आकडे आहेत, माझे आकडे नाही आहेत. त्यांनी लोखंडापासून सुरुवात केली. मोदी ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस लोखंड प्रति किलो 30 रुपये होतं. आज आपण असताना बघितलं तर लोखंड 90 रुपये प्रति किलो झालेलं आहे. त्याच्याच बरोबर सिमेंटचा भाव आपण आज जर बघितला तो 450 रुपये त्या ठिकाणी झालेला आहे. तांबा आणि ॲल्युमिनियम जो आहे 50% त्या ठिकाणी भाव वाढला, अशी असणारी परिस्थिती आहे. महागाई शिगेला गेली, पण त्याच्याच बरोबर बेरोजगारी वाढत गेली, हेही आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. मोदींच्या धोरणामुळे तरुण पिढी देशोधडीला लागली, अशी असणारी परिस्थिती आहे. मी उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही आता सगळेजण कुठला मोबाईल वापरता? नाही, अँड्रॉइड मोबाईल वापरता. सर्व्हिस कोणाची वापरता? जिओ. एअरटेलवाले किती आहेत? हात वरती करा. एअरटेलवाले. जिओवाले किती आहेत? त्यांनी हात वरती करा.
जिओलाही शिव्या घालत नाही आणि एअरटेललाही शिव्या घालत नाही. मी फक्त परिस्थिती तुमच्या समोर आणून देतोय. जिओने पहिल्यांदा काय केलं की फुकट 1 GB 2 GB फुकट. आणि आपण सगळेजण एअरटेल असेल, वोडाफोन असेल, BSNL असेल, अमुक असेल, बाजूला टाकले आणि जिओवरती आपण गेलो. बरोबर आहे. आता वोडाफोन चालू आहे का? नाही ना. म्हणजे मर्जर झालं ते. एकंदरीत ह्या मोबाईलच्या सर्व्हिस देणाऱ्या किती कंपन्या होत्या आपण मोजू. एक एअरटेल, एक BSNL, आयडिया, चौथी वोडाफोन. आता ह्या कंपन्या शिल्लक राहिल्यात का? या कंपन्या शिल्लक राहिल्या नाहीत. याचा अर्थ त्यांचा जो कामगार होता तो बेरोजगार झाला. आता बेरोजगार होणार या संदर्भातलं मोदींनी काही सरकार पावलं उचलली का? बाबा तुम्ही फुकट कसे देताय? तुम्ही फुकट कसे देताय? जिओने फुकट कुठपर्यंत दिलं? या कंपन्या जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत. जिओने फुकट कधीपर्यंत दिलं? तर या कंपन्या बंद होत नाही तोपर्यंत. बंद झाल्या आणि त्याच्यानंतर पैसे लावायला सुरुवात केली की नाही केली? आता फुकट आहे का? आता मी एक साधा हिशेब तुम्हाला करायला सांगतो. तुमचं महिन्याचं जिओवरचा खर्च किती आहे? कमीत कमी खर्च किती? 250 रुपये कमीत कमी खर्च आपण धरू. आंबेजोगाईमध्ये आपण बसलेलो आहोत. या आंबेजोगाईमध्ये किती जिओची गिराईक आहेत मला सांगा. किती? ते 90% आकडा. 1000, 2000, 3000, 4000, 10,000 किती? किती? आता जेवढे आहेत तुम्ही 250 त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे जिओला आंबेजोगाई किती उत्पन्न करून देते? आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आंबेजोगाईचा किती माणूस कामाला लागलाय हे आपण विचारणार आहोत की नाही? आंबेजोगाईतला किती माणूस त्या जिओमध्ये कामाला लागला हे आपण विचारणार आहोत की नाही? 10 जण ती कंपनी चालवायला लागत असतील तर आज ग्राहकाची लूट होते हे आपण लक्षात घ्या. ग्राहकाची लूट होतोय. आज आपण बघितलं असेल की एका बाजूला कंपन्या बंद झाल्या त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली आणि दुसऱ्या बाजूला मोदी उघड्या डोळ्याने बघत होता. झोपेत नव्हता तो. उघड्या डोळ्याने बघत होता की टेलिकॉम कम्युनिकेशनच्या मार्फत एक व्यक्ती
याच्याकडे पूर्ण संपत्ती त्या ठिकाणी चालली, पूर्ण संपत्ती त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि या संपत्तीचा असणारा गोळाबाजा वेगळी असेल, त्याच्यातून काहीच नोकऱ्या निर्माण होत नाही अशी परिस्थिती आहे. पण उद्याच्या ह्या 4 कंपन्या राहिल्या असत्या, टेलिकॉम मधल्या 4 कंपन्या त्या ठिकाणी राहिल्या असत्या, तर आपण असणारा लक्षात घ्या, अंबेजोगाईतली 10 माणसं तरी कामाला लागली असती, हे लक्षात घ्या. या शासनाचं धोरण असं आहे की संपत्ती ही समाजाचा अधिकार असला पाहिजे, असं धोरण या सरकारचं नाही. तर या सरकारचं धोरण आहे की काही व्यक्ती या श्रीमंत व्हाव्यात, आणि त्या श्रीमंत झाल्या तर त्याच्या मार्फत इथली सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवावी, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याला इंग्रजीमध्ये मोनोपली आपण म्हणतो, एक अधिकारशाही आपण ज्याला म्हणतो, ती एक अधिकारशाही या ठिकाणी केल्या जाते. आणि ही एक अधिकारशाही सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो. अत्यंत घातक आहे. काय तुमचं सगळं आयुष्य ते नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. आणि एकदा का आयुष्य नियंत्रण झालं की हुकुमशाह निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही, अशी परिस्थिती आहे. मी एकच उदाहरण आपल्याला दिलं. इथे दुसरी लूट झालेली आहे. कोणी सांगेल का मागच्या 3 महिन्यामध्ये अजून एक लूट झालेली आहे, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट झालेली आहे. तुमच्या लक्षात आहे का? नाही, प्रत्येक घरातून लूट झालेली आहे का तुमच्या लक्षात? 3 महिन्यामध्ये म्हणतोय. नोटाबंदीला झालेच 3 वर्ष. मी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लूट झाली आहे का तुमच्या लक्षात? त्यावेळेस टमाट्याचा भाव काय होता? दे टमाटा बाजारामध्ये आला त्यावेळेसचा भाव विचारतो. आणि अचानकपणे महिन्याभरानंतर टमाटा गायब होतो आणि भाव हा 150 रुपयापर्यंत जातो. महिनाभर पुन्हा भाव 100 रुपये 150 राहतो, आणि पुन्हा भाव कमी येतो, आणि आता तो 20-25 रुपयाला मिळतोय. टमाट्याचं पीक दर महिन्याला येतं का? आपण सगळे शेतकरी आहात. सीजनल आहे. दर महिन्याला टमाट्याचं पीक येत नाही. पुन्हा हिशेब करायला सांगतो. एका घरामध्ये महिन्याभरात किती किलो टमाटा लागतो? किती किलो? महिन्याभरात किती लागतो? 5-6 किलो, 10 किलो. समजा 10 किलो 150चा भाव, टमाट्याला किती आपण खर्च केले? 1,500. आज टमाट्याचा भाव काय आहे? 25 रुपये आपण धरू. 10 किलो लागले, 250 झाले.
हिशेब लक्षात आला का तुमच्या? कितीची लूट झाली त्या महिन्यात? आता एका घरातून 1250 तर मग आंबेजोगाईमध्ये घरं किती आहेत? आंबेजोगाईनंतर तालुका आहे, तालुक्यानंतर जिल्हा आहे, जिल्ह्यानंतर राज्य आहे, राज्यानंतर देश आहे. नुसत्या टमाट्यातून हे चोरांचं राज्य आहे, हे व्यापाऱ्यांचं राज्य आहे, हे लुटारूंचं राज्य आहे. एकट्या टमाट्यातून मागच्या 1 महिन्यामध्ये 45,000 कोटी रुपये लूट करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात घ्या. फक्त एकाच कारणावर की टमाट्याचा आर्टिफिशियल रीत्याने तुटवडा महिन्याभर दाखवला आणि पुन्हा झाला अशी परिस्थिती. हे लुटारूंचं सरकार आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड कोणीतरी म्हटलं पाठीमाग, सुप्रीम कोर्टाने म्हटलं कायदेशीर लूट ही त्याला पदवी त्यांनी त्या ठिकाणी दिली. आज मी असं या ठिकाणी मानतो की शासन जे आहे हे राज्य करण्यासाठी नाही आहे. हे शासन राज्य करण्यासाठी नाही आहे, तर हे शासन तोडमोड करण्यासाठी आहे. हे आपण लक्षात घ्या. मध्यंतरी असणारा दंगलच दंगल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आरक्षणाच्या संदर्भात असेल, ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, एकाही राजकीय पुढाऱ्याला भूमिका घेणं अवघड होतं. मी अनेक जणांना फोन केला, अरे म्हटलं आपण भूमिका घेऊ, हे भांडण चांगलं नाही, मिटलं पाहिजे, या भांडणामध्ये काही रस नाही आहे, उगीच. ते म्हटले प्रकाशराव तुम्हाला भूमिका घ्या, तुम्हाला काय जाते? म्हटलं माझं काही जात नाही म्हटलं, पण लोकांचं जातं एवढं लक्षात घ्या. मान्य करतील करतील, नाही मान्य करतील नाही मान्य करतील. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं की इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आरक्षणात दिलं पाहिजे, का ती आज काळाची गरज आहे. ती आज काळाची गरज आहे. वेगळं आरक्षण द्या, पण द्या. ती भूमिका घेतल्यानंतर मला अनेक जणांनी फोन केला, प्रकाशराव फार बरं केलं तुम्ही. म्हटलं का तुमचा रस्ता मोकळा केला म्हणून तुम्हाला असणारं बरं वाटतंय का? म्हणजे इथे सामाजिक दृष्टिकोनातून तेढ निर्माण होते, सामाजिक दृष्टिकोनातून बिघडत चाललेला आहे. त्या बिघडलेल्या परिस्थितीला आपण असणारा नियंत्रणाखाली आलं पाहिजे, शांतता आणली पाहिजे. म्हणून एकाही राजकीय नेत्याचा हिम्मत होत नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि त्या कॅटेगरीमध्ये शरद पवार सुद्धा येतात, हे आपण लक्षात घ्या. घ्या ना भूमिका, मी त्यांना म्हणालो. एक तर लोक मान्य करतील, नाही तर अमान्य करतील, पण भूमिकाच घ्यायची नाही हे कोणी सांगितलं त्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं आणि त्यांनी असताना म्हटलं की दरवर्षी हमीभाव, आता हा हमीभाव सुद्धा का जाहीर केला जातो दरवर्षी? काका घटनेने सांगितलेलं आहे की इथं असणारं ॲग्रिकल्चर कमिशन बसलं पाहिजे आणि ॲग्रिकल्चर कमिशनला जिम्मेदारी दिली की तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला भाव काय असेल, सपोर्ट प्राईस काय असेल, हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे. घटनेची तरतूद असल्यामुळे ते जाहीर करतात, नाही तर त्यांनी केलंही नसतं. कायदा करावा म्हणून सांगणार, हमी भावाचा कायदा करा.
मोदी सरकार ती करत नाही आणि काँग्रेस आणि एनसीपी हे दोघंही बोलत नाहीत, हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसही बोलत नाही, एनसीपी बोलत नाही आणि शिवसेना तर बोलणारच नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. काका त्यांना माहित आहे की त्यांनी त्यांचं तोंड उघडलं तर 2006ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. या सरकारने यशवंतराव चव्हाणांची भूमिका मोडीत काढली होती, हे आपण लक्षात घ्या. यशवंतराव चव्हाणांची भूमिका काय होती की इथला असणारा शेतकरी व्यापाऱ्याशी तोंड देऊ शकत नाही आणि म्हणून 1960 साली त्यांनी बाजार समितीचा कायदा केला आणि प्रत्येक तालुक्याला एक बाजार समिती राहील आणि शेतकऱ्याचा माल त्या बाजार समितीमध्येच विकल्या जाईल किंवा उपबाजार समिती असेल त्याच ठिकाणी विकल्या जाईल, पण शेतावरती विकल्या जाणार नाही, हा हुकूम त्यांनी त्यावेळेस काढला. का काढला? तर शेतकरी आणि व्यापारी यांचा असताना मेल जमणार नाही. शेतकरी हा व्यापाऱ्याला तोंड देऊ शकणार नाही आणि म्हणून बाजार समितीची संकल्पना यशवंतराव चव्हाणांनी काढली आणि ती संकल्पना मोडायचं काम काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने 2006 साली केलं आणि मोदीने 2013ला ते उचललं, अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं. तेव्हा हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी फार घेऊन जाऊ नका, आम्ही तो अंमल करत नाही. कायदा अजूनही जिवंत आहे, हे आपण लक्षात घ्या. कायदा अजूनही जिवंत आहे, अंमल नाही, एवढाच फक्त त्याच्यातलं शिल्लक राहिलेलं आहे. आणि म्हणून उद्याचा असणारा हमी भावाचा कायदा हा संसदेमध्ये झाला पाहिजे असं शेतकऱ्याला वाटत असेल तर मी आपल्याला असताना सांगतो, अशोक हिंगेशिवाय दुसरा प्रतिनिधी हे मांडू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. आम्ही काही जातीच्या नावाने मतं मागत नाही. उद्याच्या शेतकऱ्याचं भलं या दृष्टीने आम्ही असताना त्या ठिकाणी मांडतो. जे जे मत घराणेशाहीला जाते, जे जे मत घराणेशाहीला जाते ते ते मत आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते, हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसच्या उमेदवाराची यादी बघा, बीजेपीच्या यादी बघा, एनसीपीची, काँग्रेसची बघा, नात्या गोत्याचं राजकारण आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मामा भाचे कुठे आहेत, काका मावशी कुठे आहेत, असं ते इलेक्शन चाललेलं आहे. सत्ता सेनेकडे गेली काय आणि सत्ता काँग्रेसकडे गेली काय, ती एकाच घरामध्ये गेलेली आहे. आपल्याला फक्त डमरूसारखं नाचवलं जातं, हे लक्षात घ्या. ते ढोल वाजवतात आणि आपण नाचतो आणि आपल्याला असं वाटतं काय दोघं लढतात आहेत. ते दोघं लढत नाही आहेत, ते आपल्याला फसवतात आहेत की आम्ही असं लढतोय, एक कोणतरी निवडून येईल, सत्ता घरातच राहील आणि मग विकास करण्याची गरज काही आहे जेव्हा आपण लोकांना फसवू शकतो आणि लोक फसत असतील. मी आपल्याला एवढं म्हणणार आहे की सत्ता ही घराणेशाहीमध्ये कैद आहे. उमेदवारी देणं ही सुद्धा कैद आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देत असताना बरेच घराणेशाहीची माणसं आली, आम्ही लढतो, पक्षाला 2 कोटी देतो,
आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही फकीर आहोत, तेव्हा फकीरच राहू, पण घराणेशाहीला उमेदवारी देणार नाही, गरीब माणसालाच उमेदवारी देऊ आणि त्यांना निवडून आणू. मला मराठवाड्यातलं असणारं एक चित्र चांगलं दिसतं. 4 तारखेला ते बाहेर पडावं असं मला वाटतं. लोकांनी यावेळेस कुटुंबशाहीला नाकारलं, कुटुंबशाहीला नाकारलं, घराणेशाहीला नाकारलं आणि सर्वसामान्य सर्वसामान्य उमेदवाराला उचललं आणि त्याला सांगितलं, हे बाबा हे पैसे घे आणि तू लढ, आम्ही तुला मतदान त्या ठिकाणी देतो. अनेक माणसं. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, इथे राजकीय पक्ष संकुचित होत चाललेत. बीजेपीने अगोदरच जाहीर केलं की आम्ही संकुचित आहोत, आम्ही मुसलमानाला उमेदवारी देणारच नाही. पण हीच भूमिका काँग्रेसने, एनसीपीने आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली. यांनी सुद्धा बीजेपी सारखं एका मुसलमानाला उमेदवारी दिली नाही आणि एका जैन समाजाच्या माणसाला सुद्धा उमेदवारी दिली नाही. त्यांनी उमेदवारी दिली नाही. आता तुम्ही बीजेपी पेक्षा वेगळं कसं एक सांगा. बीजेपी मुसलमानांच्या विरोधात म्हणून उमेदवारी देत नाही. तुम्ही असं म्हणता आम्ही सेक्युलर आहोत, मग तुम्ही मुसलमानाची उमेदवारी का दिली नाही, तुम्ही जैन समाजाची उमेदवारी का दिली नाही, याचा खुलासा करा. निवडून येईल न निवडून येईल हा वेगळा भाग, तो मतदारावरती अवलंबून आहे. पण पक्ष म्हणून तुम्हाला उमेदवारी देता आली पाहिजे. दुर्दैव आहे मी असं म्हणेन, हे जे राजकीय पक्ष आहेत यांचे नेते जरूर आहेत, पण यांचे नेते या कुटुंबशाहीला आणि घराणेशाहीला गुलाम आहेत, हे आपण असताना लक्षात घ्या. त्यांच्या पक्षामधलं कोण उमेदवार असेल, त्यांच्या पक्षामधला उमेदवार कोण असेल, त्या पक्षाचा अध्यक्ष ठरवत नाही, तर त्या जिल्ह्यातली कुटुंबशाही आणि घराणेशाही हे ठरवते आणि सांगते की हा उमेदवार घ्या आणि तुम्ही लढा, आम्ही त्यांना पूर्ण मदत करतो. अशाने देश चालवणार. आणि म्हणून आपण बघितलं असेल की आयाराम गायारामची असणारी सोय त्या ठिकाणी चालली, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय, की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. वंचित बहुजन आघाडी लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहे, उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा देईल, हे आपण आश्वासित राहा, अशी परिस्थिती आहे. मित्रो, आंबेजोगाई हे असणारं RSSचं गड आहे, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून RSSला माझा असणारा सवाल आहे, तुम्ही कुठच्या तोंडाने असणारा मोदीला मतदान द्या हे सांगताय. काँग्रेसवाल्यांकडे हिम्मत नसेल बोलायची, शरद पवारांकडे नसेल, पण आमच्याकडे हिम्मत आहे की तुमचा असणारा पर्दाफाश करण्याची. दाखवताना आपण दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहोत.
आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत असं आपण दाखवलं. आम्हाला हा देश हिंदू राष्ट्र म्हणून करायचा आहे, या वल्गना सुद्धा आपण केल्या. पण तुमचं चारित्र्य काय आहे? तुमचं चारित्र्य हे आहे, माझी माहिती नाही, याच सरकारने राज्यसभेमध्ये दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराची माहिती मी आपल्या समोर ठेवतोय. 2014 पासून त्या प्रश्न टाकेपर्यंत किती भारतीय नागरिकाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले याची माहिती द्या. प्रश्न काय होता की 2014 पासून त्या हा प्रश्न टाकेपर्यंत किती भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले? संख्या तुम्हाला माहित आहे? वर्तमानपत्रामध्ये कुठे चालली नाही, टीव्ही मध्ये कुठे चालली नाही, येणारही नाही. का हा सारा मोदीचा मीडिया आहे, त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेच दाखवलं जातं, दुसरं काहीच दाखवलं जात नाही. त्या राज्यसभेच्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की 17 लाख कुटुंब, 17 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा कमी नाही, 17 लाख कुटुंब ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा कमी नाही आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे, अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं. कोणाच्या कालावधीमध्ये सोडलं? तर जे हिंदू राष्ट्र करायला निघाले होते, या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी RSS वाल्यांच्या राज्यांमध्ये झालेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत किती लोक ह्या देशामधले गेले असतील? तर तेच शासन मागतंय 7,000 लोक गेली. आणि गेले जाणारे कोण होते? यांचं वय 60 आणि 65 वर्षाचं. म्हणजे ज्यांची मुलं गेली होती ते आपल्या मुलांकडे गेले, अशीच असणारी परिस्थिती आहे. म्हणजे 70 वर्षामध्ये 7,000 जातात आणि मोदीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब नागरिकत्व सोडतात, अशी असणारी परिस्थिती आहे. मी RSS वाल्यांना विचारतो की तुम्हाला राज्य आम्ही ह्याच्यासाठी दिलं होतं का की ह्या देशातलाच हिंदू हा अस्तारा सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला आम्ही राज्य दिलं होतं का? आणि मी मतदार म्हणून आपल्याला हे अस्तारा विचारतोय की उद्याच्या अस्तारा मोदींच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देणार असाल तर काल 10 वर्षामध्ये 17 लाख गेले, पुढच्या वर्षामध्ये 40 लाख गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण लक्षात घ्या. हीच अवस्था तुम्हाला पाहिजे का? ते गेले का? तर पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय, हे सहानुभूतीदारांचं कार्यालय, दिलासा देणारं कार्यालय आहे. परंतु हे मोदींचं कार्यालय, पंतप्रधानाचं कार्यालय हे आता वसुलीचं कार्यालय झाले, हे आपण लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्य झालंय. जो उल्लेख केला इथे असणारा इलेक्ट्रोनेट बॉन्डचा जो उल्लेख करण्यात आला, त्यात पैसे कसे मिळवले? ईडीची नोटीस गेली, भीती दाखवली, डोनेशन दे नाही तर तुला पकडतो, डोनेशन दे नाही तर तुला अटक करतो. जेलमध्ये सुटून यायचं असेल पैसे भर तुला सोडतो, बेल पाहिजे पैसे भर आम्ही तुला सोडतो. इथे वसुलीचं राज्य पुन्हा RSSला पाहिजे का? हा माझा त्यांना असणारा सवाल आहे.
आणि या वसुलीतून तुम्ही साधणार काय यात? माझं मतदाराला आव्हान आहे की तुम्हाला पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय पाहिजे का? मग ठरवा की आम्ही असणारा अशोक हिंगे यांनाच निवडून देऊ, हे आपण असणारा ठरवलं पाहिजे. मित्रो, राजकारणामध्ये नीतिमत्तेची फार मोठी किंमत असते. नीतिमत्ता असेल तर विचार स्वातंत्र्य, नीतिमत्ता असेल तर बांधिलकी आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बांधिलकी कोणाशी आहे? भाजपची आहे. त्याच्यानंतर कोणाची आहे? त्याच्यानंतर कोणाची आहे? अजित पवारची. त्याच्यानंतर कोणाची आहे? धनंजय मुंडेची. त्याच्यानंतर कोणाची आहे? आता लेटेस्ट शरद पवारांची. ज्याला नीतिमत्ता नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो ह्या डालीवरनं उद्या त्या डालीवरती. कशासाठी? तुमच्या फायद्यासाठी नाही तर त्याच्या फायद्यासाठी. ही निवडणूक त्याच्या फायद्यासाठी, उमेदवाराच्या फायद्यासाठी नाही, तर ही निवडणूक लोकांच्या फायद्यासाठी आहे, लोकांच्या बांधिलकीसाठी आहे. याची गवाही मी आपल्याला सर देऊ शकतो की अशोक हिंगे यांची बांधिलकी इथल्या मतदाराशीच राहील, हे आपण लक्षात घ्या. ज्याची बांधिलकी नाही त्याचा आयाराम गायाराम आपण बघितलंय. आणि आता असणारा उद्धव ठाकरे खोक्याची भाषा बोलायला पुन्हा लागलेली आहेत. पुन्हा खोक्याची भाषा बोलायला लागले, तशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे, हे जे आयाराम गयाराम आहेत, हे आयाराम गयाराम आज स्वतःसाठी विकतात आहेत. उद्या हे देशाला विकणार नाही. कशावरनं? तुम्ही पाठवताय कुठे? त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत नाही आहेत, तुम्ही पार्लमेंटमध्ये त्याला पाठवताय. की जिथे सगळ्यात मोठी जबाबदारी ही देशाच्या सुरक्षितेची आहे, देशाच्या सुरक्षितेसाठी आहे. आणि तिथे अशी विकाऊ माणसं जर गेली तर या देशाचं कल्याण झालं असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. त्या लोकसभेमध्ये तरी विकाऊ माणसं जाऊ नये याची दक्षता बीडकरांनी घेतली पाहिजे, असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. शरद पवारांनी एखादा फाटका कार्यकर्ता जरी उभा केला असता तर मी समजू शकलो असतो की त्या फाटक्या कार्यकर्त्याची बांधिलकी एनसीपी बरोबर आहे, शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहे. पण जो उमेदवार या डालीवरनं त्या डालीवरती, त्या डालीवरनं त्या डालीवरती, आणि आता असणारा नव्या डालीवरती, आज चौथी डाळी मिळाली तर त्याच्यावरती सुद्धा निघून जाईल. आणि म्हणून ज्यांना नीतिमत्ता नाही, ज्यांना नीतिमत्ता नाही, ज्यांना विचाराची बांधिलकी नाही, अशी माणसं पार्लमेंटमध्ये जाता कामा नये, हे असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. साधा सुद्धा भाग नाहीये. उद्याचा असणारा येणारा कालखंड हा असणारा अत्यंत कठीण कालखंड राहणार.
10 वर्षामध्ये मोदीने 2014ला भारतावरचं असणारं कर्ज हे 26 रुपयाचं होतं 100पैकी. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींनी असणारं हे कर्ज 84 रुपयावरती 100तले 84 रुपयावरती घेऊन गेलेले आहेत. आणि जागतिक बँक असं म्हणते की 2026ला हेच कर्ज 96 रुपयाचं होणार आहे, 96 रुपयाचं होणार आहे. 100पैकी 4 रुपयेच फक्त शिल्लक राहणार. येणारा कालखंड हा असताना ते सारा वॉर्निंग करतोय, त्याला इशारा देतोय, तू भले बीजेपीला पैसे दे पण या निवडणुकीमध्ये त्याला मतदान देऊ नको, एवढं लक्षात कर. या निवडणुकीमध्ये तू त्याला मतदान देऊ नको. मतदान दिलं तर ईडी तुझ्या दारावरती आल्याशिवाय राहणार नाही, कारण का 4 रुपयामध्ये हा देश चालू शकत नाही. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकत नाही. निधी लागणार, तो मग रेड घालून लोकांकडून घ्या अशी असणारी परिस्थिती राहणार. आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो, तुमच्या घरासमोर ईडी जर नसेल आणि नको असेल तर कृपा करून बीजेपीला मतदान करू नका. अशोक हिंगे यांना मतदान करा, म्हणजे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. एखाद्याचा पगार हा 20,000चा असेल आणि त्याला 12,000चा हप्ता बसत असेल, त्यांनी भरला नाही, तो असताना 16,000 झाला, 4,000 शिल्लक राहिले. 4,000मध्ये तो घर चालू शकतो का? नाही ना. घराची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था एकच आहे, फरक नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की घराची अर्थव्यवस्था छोट्या पैशात आहे, देशाची अर्थव्यवस्था करोडोच्या रुपयामध्ये आहे. तर 4,000त घर चालू शकत नाही तर 4 रुपयात घर कसं चालेल? 4 रुपयात घर कसं चालेल? देश कसा चालेल? मोदीचा नवीन फंड आहे जो आपण सगळेजण बघतो, आपल्या गावामध्ये बघतो, घरामध्ये बघतो, शहरामध्ये बघतो, आणि तो म्हणजे दारुड्याचा फंडा. दारुड्याचा फंडा काही आहे, नोकरी आहे तोपर्यंत त्याचं भलं चालतं. पण दारूच्या नशेमध्ये नोकरी गेली तर मग नशा पाहिजेच, दारू पाहिजेच. मग हा दारुड्या काय करतो? काय करतो? चोरी करतो, भांडी विकतो, बायकोचा असणारा दागिने विकतो, घरदार विकतो आणि कंगाल होतो. हा असणाऱ्या दारुड्याचा फंडा. बरोबर आहे. मोदीचा फंडा काय? मोदीचा फंडा काय? मोदीचा फंडा सुद्धा तोच आहे की देशाचे कारखाने विका, ऑइल कंपन्या विका, ऑइल कंपन्या विका, लोखंडाच्या कंपन्या विका. उद्या सगळं विकून झालं तर मग सावकार काय करतो? तर सावकार मग घरदार सगळं लिहून घेतो. उद्या मोदीला 5 वर्ष तुम्ही असं दिलं तर हा देशाला विकून काढेल अशी असणारी परिस्थितीवरती आपल्याला आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे, वेळ झालेला आहे. अशोक हिंगे यांची निशाणी, अशोक हिंगे यांची निशाणी, अशोक हिंगे यांची निशाणी, अशोक हिंगे यांची निशाणी. गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा, हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय.